अजय ऑफिसमधून घरी पोहोचला. बेल वाजवली आणि पूर्वाने दरवाजा उघडला. पूर्वाला पाहताच अजय नाराज झाला. त्याने पूर्वाकडे एक नजर टाकली आणि तो बेडरूममध्ये गेला. कपडे बदलून तो बाथरूममधून फ्रेश होऊन बाहेर आला. तेवढ्यात पूर्वा तिथे आली होती. चल, चहा आणि नाश्ता ठेवला आहे, पूर्वा हळू आवाजात बोलली. अजय आणखीनच चिडला. रागात तो डायनिंग टेबलच्या दिशेने निघाला. तोपर्यंत मुलंही आली. मुलांशी बोलत असताना त्याचा मूड थोडा सुधारला. ते बोलत असतानाच पूर्वा पुन्हा उठली आणि भांडी धुवायला गेली. त्याने पूर्वाकडे पाहिलं. सुटलेले निराकार शरीर, मोठे झालेले पोट, कमरेला साडीचा खोचलेला पल्लू, आंबाडा बनवलेले केस, निर्जीव चेहरा. मुलांची गप्पा मारताना अजयचा मूड जो बरा असायचा तो पुन्हा बिघडला. पूर्वा स्वयंपाकघरात काम करू लागली. प्रेशर कुकरचा आवाज आणि भांडी यांच्या कर्णककर्ष आवाजाचे बेताल संगीत सुरू झाले. अजयने वर्तमानपत्र उचलले आणि बाहेर वरांड्यात गेला. सकाळी वाचलेले वर्तमानपत्र पुन्हा वाचू लागला. मग संध्याकाळचा सूर्य मावळू लागला आणि अंधार होऊ लागला. त्याने लाईटही लावली नाही. त्याला आतही जावेसे वाटले नाही. खुर्चीवर डोकं ठेवून तो आठवणीत हरवून गेला. हीच ती पूर्वा एकेकाळी अजयला खूप आवडायची. कुटुंबियाच्या इच्छेविरुद्ध जिच्यासोबत त्याने लग्न केले होते. तो सडपातळ बांधा, मोठ्या डोळ्यांची सुंदर गोरी पूर्वा त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागली. मामाच्या मुलीच्या लग्नासाठी कोकणात गेलेला अजय परत एकटा आला नाही. पूर्वाच्या आठवणीही सोबत घेऊन आला. त्याची नजर गोरी उंच नवरीच्या मैत्रिणींमधली पूर्वावर गेली. सुंदर देखणी पूर्वा अजयच्या मनात पूर्णपणे भरली होती. तो जेव्हा कधी डोळे मिटायचा तेव्हा पूर्वाचा हसत असलेला चेहरा त्याला दिसायचा. अजय इंजिनियर होता. त्याला खूप चांगली नोकरीसुद्धा होती. त्यांचे वडील सेनेचे निवृत्त अधिकारी होते. अजयसाठी चांगल्या घरातून लग्नाचे प्रस्ताव येत होते. तो स्वतः खूप देखणा होता. कॉलेजमध्ये अनेक मुली त्याच्यावर जीव ओवाळून टाकायच्या, पण तो कोणाच्याच हाती लागला नाही. चैतालीसोबत त्याची खूप चांगली मैत्री होती, पण तो तिला फक्त एक चांगली मैत्रीण मानायचा. चैतालीने अनेक प्रकारे त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, पण साधी दिसणारी चैताली लग्नासाठी त्याला कधीच आवडली नाही. पूर्वाने तिची जादू चालवली होती. घरात आलेले लग्नाचे सर्व प्रस्ताव नाकारून अजयने आईसमोर आपली बाजू मांडली. तेव्हा आईने काकांना फोन करून सर्व प्रकार सांगितला. मग काकांनी पूर्वाबद्दल सर्व माहिती काढली. पूर्वा BA पास एक सामान्य घरातील मुलगी होती, तीही दुसऱ्या जातीची. आईवडिलांनी अजयला खूप समजावलं की सौंदर्य हेच सर्वस्व नाही. ती मुलगी कोणत्याही प्रकारे तुझ्यासाठी योग्य नाही. आजच्या जमान्यानुसार तिला उच्च शिक्षितही म्हणता येणार नाही. BA पास तर आहे ना, आणि मला कुठे तिला नोकरी करायला सांगायची आहे, अजय म्हणाला. नोकरीचा मुद्दा नाही बेटा. राहणं, मुलांचं शिक्षण या सगळ्याचाही विचार केला जातो. या सर्व गोष्टींचा परिणाम माणसाच्या विचारांवर होतो. आज काळ खूप बदलला आहे. काही काळानंतर तुला ते स्वतः जाणवू लागेल. आपल्या मोलकरणीची मुलगीसुद्धा BA करत आहे. मग तू तिच्याशी लग्न करशील का? वडिलांचं बोलणं ऐकून अजयचा पारा चढला. मोलकरणीच्या मुलीची पूर्वाशी तुलना केल्याने त्याला खूप राग आला. मग चिडून म्हणाला, बाकीच्या गोष्टी शिकता येतात, पण निसर्ग जे देतो ते निर्माण करता येत नाही. ती माझ्यासोबत राहिली तर तिला मी सर्व काही शिकवेन. शेवटी अजयने वाद घालून आईवडिलांना गप्प केले. त्यांनीही लग्नाला होकार दिला. जेव्हा पूर्वा अजयच्या आयुष्यात आली तेव्हा तो तिच्या सौंदर्यात आणि निरागसतेत पूर्णपणे हरवून गेला. पूर्वा जितकी सुंदर होती तितकाच तिचा स्वभावही चांगला होता. सासरच्यांनी तिला खुल्या मनाने स्वीकारलं. पूर्वाचे अजयवर खूप प्रेम होते. अजयही तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करायचा. ऑफिसमधून सुटताच तो सरळ घरी यायचा, पण घरी आल्यावर पूर्वा किचनमध्ये मग्न असायची. कधी सासऱ्यासाठी सूप बनवण्यात, कधी सासूसाठी गुडघ्यांचं तेल गरम करण्यात, कधी घराची साफसफाई करण्यात, कधी भाजी चिरण्यात, तर कधी नाश्ता बनवण्यात मग्न असायची. अजयला हे सर्व नाही आवडायचे. त्याला वाटायचे पूर्वाने तो ऑफिसमधून येण्याअगोदर सर्व काम आटोपून त्याच्यासोबत वेळ घालवावा, त्याच्यासोबत फिरायला जावे, चित्रपट पाहावा, बाहेर जेवायला जावे, आईस्क्रीम खावे असे त्याला वाटायचे. पण कदाचित या सर्व गोष्टींना पूर्वाच्या आयुष्यात प्राधान्य नव्हते. तिने आपल्या आईलाही अशाच कामात गुंतलेले पाहिले होते आणि घरात सारखी अशी कामं करत राहिली की संसार सुखी होतो असं तिचं मत होतं. वर्तमानपत्रे वाचणे, TVवरील बातम्या ऐकणे या सगळ्या गोष्टींमध्ये तिला रुची नव्हती. अजयला वाटायचं की आपल्याही बायकोला कधी त्याचा राग यायला हवा आणि त्यालाही तिला मस्का मारण्याची संधी मिळावी, तिची समजूत काढण्याची संधी मिळावी. पण या सुंदर मातीच्या भावलीकडून अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे असे त्याला हळूहळू वाटू लागले. वेळ पुढे सरकत राहिला आणि त्यांना 2 मुलेही झाली होती. आता पूर्वा आणखी बिझी झाली. तिच्याकडे क्षणाचाही वेळ नसायचा.
तो अनेक वेळा म्हणायचा, पूर्वा कुणीतरी स्वयंपाक करायला बाई कामाला ठेव, तू नेहमी कामात मग्न असतेस, तुमच्याकडे माझ्यासाठी कधीच वेळ नसतो, तुझ्यासाठी वेळ नसतो. पूर्वा आश्चर्याने म्हणाली, मी तुझे कोणते काम करत नाही? पूर्वा, काम हेच सर्व काही नसतं. तुला का समजत नाही? आपलं हे वय परत येणार नाही. शरीराच्या अनेक गरजा आहेत. फक्त घरकाम, तुझ्या जबाबदाऱ्या यापेक्षाही खूप काही आहे आयुष्यात. पूर्वा चांगली सून होती, चांगली आई होती, चांगली पत्नी होती, पण चांगली सोबती नव्हती. आणि सोबती नसल्यामुळे अजयला एकटेपणा, एक विचित्र तळमळ, एक उणीव नेहमी जाणवायची. अजयला त्याच्या मित्रांच्या बायकांप्रमाणेच पूर्वाने फॅशनेबल विविध प्रकारचे कपडे घालावेत असं वाटायचं. निदान पंजाबी ड्रेस तरी घालावा असं त्याला वाटायचं. असा विचार करून एके दिवशी अजय तिला कसे तरी बाजारात घेऊन गेला आणि तिला ड्रेस पसंत करण्यास सांगितले. पण पूर्वा एकही ड्रेस घ्यायला तयार नव्हती. अहो, हे सगळं आई बाबा काय म्हणतील? मी हे सर्व घालू शकत नाही. माझ्या मित्रांच्या बायका हे सर्व घालतात. पूर्वा, हा ड्रेस तुला खूप छान दिसेल. आणि आता तुझे वयच काय आहे? आजकाल 60 वर्षाच्या स्त्रिया देखील या गोष्टी घालतात. ज्या घालतात त्यांना ते घालू द्या. मी घालू शकत नाही. त्यांचे सासू सासरे त्यांच्यासोबत राहत नसतील, माझे राहतात, ते काय म्हणतील? पूर्वा, मी माझ्या आईवडिलांना ओळखतो. ते जुन्या विचारांचे नाहीत. माझी आई एका आर्मी ऑफिसरची पत्नी आहे. तुला असे कपडे घातलेले पाहून तिला आनंदच होईल. पण पूर्वाने अजयचं काहीच ऐकलं नाही. पूर्वा पंजाबी ड्रेस घ्यायला तयार नाही तर ती जीन्स टॉप काय घालणार? पप्पा अगदी बरोबर म्हणायचे. शिक्षणाचा परिणाम माणसाच्या व्यक्तिमत्वावर आणि विचारांवर होत असतो. आता अजयसुद्धा पूर्वाला सांगून सांगून दमला होता. बायकोला सजवण्याचा अजयचा छंद हळूहळू संपला होता. अजय नोकरीत उच्च पदावर पोहोचत राहिला. मुलं मोठी झाली, आईवडील म्हातारे झाले आणि मग एके दिवशी हे जग सोडून गेले. पूर्वाचे वय जसे जसे वाढू लागले तसे तसे तिचे शरीरही पसरू लागले. चेहरा निर्जीव दिसू लागला. लांब केस वयानुसार पातळ बनू लागले. ती त्यांना एका आंबाड्यात घट्ट गुंडाळायची, ज्यामुळे तिचा जाड चेहरा आणखीनच अनाकर्षक दिसायचा. अजय म्हणायचा, पूर्वा, मी तुझ्यात 20-25 वर्षाची मुलगी शोधत नाही, पण तू तुझ्या वयानुसार कपडे घालायला हवेत. 42 वय जास्त नाही. पण पूर्वाला काही फरक पडला नाही. हळूहळू अजयने बोलणे बंद केले. तो स्वतः 46 वर्षाचा असूनही तो 36च्या वर दिसत नव्हता. लठ्ठपणा, पेहराव आणि जीवनशैली यामुळे पूर्वा तिच्या वयापेक्षा मोठी दिसू लागली होती. आता अजयलाही तिला सोबत न्यायला लाज वाटायची. असे नाही की तो इतर महिलांकडे आकर्षित झाला होता, परंतु तुलना स्वाभाविकपणे व्हायची. तू अजून इथेच बसला आहेस का? लाईटही चालू केली नाहीस? लाईट लावत पूर्वा म्हणाली, चल जेवायला. जेवण करून अजय झोपला. आज जुन्या गोष्टी आठवून त्याचं दुःख अजूनच वाढलं. पूर्वाबद्दल त्याच्या मनात भरून आलेली तिरस्काराची विचित्र भावना आणखीनच वाढली. अजय दुसऱ्या दिवशी ऑफिसला पोहोचला. त्याच्या एका सहकार्याची बदली झाली. आज त्याच्या जागी एक महिला येणार होती. अजय त्याच्या कॅबिनमध्ये पोहोचताच शिपायाने येऊन नमस्कार केला. मग म्हणाला, साहेब तुम्हाला बोलावत आहेत. अजय बॉसच्या खोलीकडे निघाला. परवानगी घेऊन आत गेल्यावर त्याचा बॉस म्हणाला, अजय, ही चैताली पटवर्धन आहे. महेश यांच्या जागी ती आजपासून रुजू झाली आहे. यांना त्यांचे काम समजावून सांगा. अजयने मागे वळून पाहिल्यावर तो आनंदाने म्हणाला, अरे चैताली तू? अजय, तू? चैताली खुर्चीतून उठत म्हणाली, तुम्ही दोघे एकमेकांना ओळखता का? होय, आम्ही दोघांनी एकाच कॉलेजमधून इंजिनिअरिंग केले आहे. मग अजून चांगलं झालं. चैताली, अजय तुम्हाला मदत करेल. हो सर, म्हणत दोघेही बॉसच्या खोलीतून बाहेर आले. चैतालीला तिचे काम समजावून सांगून लंच ब्रेकमध्ये भेटू असं म्हणून अजय लॅपटॉपमध्ये मग्न झाला. लंच ब्रेकमध्ये चैताली त्याच्या केबिनमध्ये आली. लंच ब्रेक झाला. तू अजूनही लॅपटॉपमध्येच आहेस? अरे चैताली, अजय डोकेवर काढत म्हणाला. मग घड्याळाकडे पाहिलं. मला समजलंच नाही. चल कॅन्टीनला जाऊया. का, तुझ्या बायकोने दिलेले जेवण तू खाऊ घालणार नाहीस का मला? बरं ठीक आहे म्हणत अजय टिफिन उघडू लागला. अन्नाचा वास सर्वत्र पसरला. दोघेही टिफिन खात जुन्या गोष्टी, जुन्या आठवणींमध्ये हरवून गेले. चैतालीच्या वयाबरोबर आत्मविश्वास वाढला आहे हे अजय पाहत होता. तिने तिचे व्यक्तिमत्व अशा प्रकारे सुधारले होते की तिच्या वयापेक्षा 10 वर्षांनी ती लहान दिसत होती. अजय चिडवत म्हणाला, क्या बात है, तुझा नवरा तुझी खूप काळजी घेतो असं दिसते. वय लॉकमध्ये बंद केलं आहे? हो, ती हसत म्हणाली. जेव्हा पाहायचं होतं तेव्हा तू माझ्याकडे पाहिलं नाहीस आणि आत्ता पाहत आहेस. अरे चैताली, तू कुठे पोहोचलीस? हा सर्व योगायोग आहे. तिचा अर्थ समजून अजय बोलला, ठीक आहे, या गोष्टी सोड. तू मला घरी कधी बोलावत आहेस? मला तुझ्या बायकोला भेटण्याची खूप इच्छा आहे. मला पण बघू दे ती कशी आहे, जिच्यासाठी तू कॉलेजमधल्या अनेक मुलींची मनं तोडलीस.
अजय शांत झाला. थोडा वेळ दोघेही गप्प बसले. मग चैताली शांतता तोडत म्हणाली, तुला मला घरी बोलवायचे नाही असे दिसत आहे. नाही तसं नाही, तू फ्री असशील तेव्हा मला कॉल कर, घरी एकत्र डिनर करू. ठीक आहे. मग पुढचे बरेच दिवस चैताली खूप बिझी राहिली. नवीन नोकरी होती, जबाबदारी जास्त होती. एका रविवारी चैतालीने अजयला फोन केला. मी आज संध्याकाळी तुझ्या घरी येते, तू कुठे जात तर नाहीस ना? नाही, तू ये, आपण एकत्र जेवूयात. चैताली संध्याकाळी पोहोचली. त्या दिवशी ती इतर दिवसांपेक्षा जास्त स्मार्ट आणि सुंदर दिसत होती. अजयला पूर्वाची ओळख करून द्यायलाही लाज वाटत होती. तेवढ्यात पूर्वा आली. पूर्वा ही चैताली, आम्ही दोघे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एकत्र होतो. पूर्वाची ओळख करून देताना अजयने चैतालीच्या चेहऱ्यावरील हावभाव स्पष्टपणे वाचले. हीच का ती जिच्यासाठी तू मला नाकारलेस? ती थोडा वेळ पूर्वाकडे आश्चर्याने पाहत राहिली. बसा, तुम्ही उभ्या का आहात? पूर्वाचा आवाज ऐकून ती दचकली. पूर्वा आणि चैतालीच्या व्यक्तिमत्वात खूप फरक होता. दोघांच्या बोलण्याच्या शैलीत काहीच साम्य नव्हते. त्यामुळेच अजय आणि चैताली यांच्यात बोलणं चालू होतं. पण पूर्वाने ते मनावर घेतले नाही. जेवण करून चैताली निघू लागली तेव्हा अजयने गाडीची चावी घेतली आणि म्हणाला, पूर्वा, मी चैतालीला घरी सोडून येतो. अजय आणि चैताली गाडीत गप्प होते. आपापल्या विचारात मग्न होते. मग अजय अचानक बोलला, चैताली, पूर्वा पूर्वी खूप सुंदर होती, पण तिला वेशभूषा करणे, कपडे घालणे, वाचनाची आवड नाही. चैतालीने उत्तर दिले. मी तिला बदलण्याचा खूप प्रयत्न केला, खूप समजावले, पण ती समजत नाही. मी सुद्धा थकून आता हे सर्व सोडून दिले. सौंदर्य हेच सर्वस्व आहे का अजय? चैताली गांभीर्याने म्हणाली. अजय काहीच बोलला नाही. मग चैताली म्हणाली, शब्दांनी समजावून समजत नसेल तर काहीतरी करून समजावं. जोपर्यंत मनाला त्रास होत नाही तोपर्यंत समजणार नाही. जोपर्यंत काहीतरी गमावण्याची भीती वाटणार नाही तोपर्यंत काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही. अजय गप्पच राहिला. चैताली बोलत असलेले काही समजले, काही नाही. मग त्याने गाडी एका जागी थांबविली. तू इथे गाडी का थांबवलीस? आईस्क्रीम खायला. तुला आईस्क्रीम खूप आवडते ना, आणि तेही आईस्क्रीम पार्लरमध्ये खायला. तुला आठवतंय अजून? चैताली आश्चर्याने बोलली. हो, मग मित्रांचे सवयी कोणी विसरतो का? चल लवकर, अजय गाडीचा दरवाजा उघडत म्हणाला. दोघे खाली उतरून आईस्क्रीम पार्लरमध्ये गेले आणि आईस्क्रीम खाऊ लागले. खूप वेळ झाला होता हे त्यांना कळलेही नाही. मग चैतालीला सोडून अजय घरी पोहोचला. पूर्वा त्याची वाट बघत बसली होती. त्याला पाहताच ती म्हणाली, खूप उशीर झाला, मोबाईल पण घरी विसरलात. हो, उशीर झाला. खरं तर आईस्क्रीम खायला थांबलो होतो. चैतालीला आईस्क्रीम खूप आवडते ना. आईस्क्रीम घरी होती ना. पूर्वाचा स्वर नेहमीपेक्षा काहीसा वैतागलेला होता. अजयने आश्चर्याने पूर्वाच्या चेहऱ्याकडे पाहिले. तिच्या बोलण्यात ईर्ष्येची हलकीशी झलक त्याला दिसली. अजय म्हणाला, चैतालीला आईस्क्रीम पार्लरमध्येच खायला आवडते. आणि मग बोलण्यात कसा वेळ गेला समजलाच नाही. नंतर अजय कपडे बदलायला गेला. पूर्वा थोडा वेळ उभी राहिली, मग बेडवर पडली. कपडे बदलल्यानंतर अजयही बेडवर झोपला. त्याला झोपही येत नव्हती. मात्र नेहमी लगेच झोपी जाणारी पूर्वा आज मध्यरात्र झाली तरी सारखी कूस बदलत असल्याचे पाहून अजयला आश्चर्य वाटले. अजयला चैतालीचे शब्द आठवले की जोपर्यंत मन दुखत नाही, काहीही गमावण्याची भीती वाटणार नाही, तोपर्यंत ती काही मिळवण्याचा प्रयत्नही करणार नाही. आता अजयला अनेकदा ऑफिसमधून घरी यायला थोडा वेळ लागायचा. त्याला कधीच काही न विचारणारी पूर्वा आता कधीकधी त्याला उशिरा येण्याचे कारण विचारू लागली. तोही सांगायचा, चैतालीला थोडी शॉपिंग करायची होती, तिच्याबरोबर गेलो होतो. तिचा नवरा आता इथे नाही ना. आणि मग पूर्वाच्या चेहऱ्यावरचे भाव बघायला तो विसरत नव्हता. चैतालीचे नाव ऐकून पूर्वाचा चेहरा काळवंडून जायचा हे त्याला दिसायचे. आता हे वारंवार घडू लागलं. अजय या ना त्या कारणाने उशिरा घरी यायचा. सुट्टीच्या दिवशीही तो घरी नसायचा. कधीकधी तो संध्याकाळी बाहेर जायचा आणि बाहेर जेवण करून घरी यायचा. पूर्वाने विचारल्यावर चैतालीसोबत असल्याचे तो सांगत असे. पूर्वासारखी स्वतःची चैतालीसोबत तुलना करायची. अजय घरी आल्यावर लगेच झोपी जायचा आणि पूर्वा त्याच्याकडे पाठ करून अश्रू ढाळत राहायची. तिच्यासोबत असे कधीच घडले नव्हते. अजय तिच्याशी असा वागेल असा कधीच तिनं विचार केला नव्हता. अजयला गमावण्याची भीती तिला कधीच वाटली नाही. घर, मुलं, सासरची सेवा, घरची कामे आणि नवऱ्याची काळजी एवढ्यापुरतेच तिने आयुष्य मर्यादित केले होते. नवऱ्याला या व्यतिरिक्त काहीतरी हवे असते या गोष्टीकडे तिने कधीच लक्ष दिले नाही. पूर्वा खूप अस्वस्थ राहू लागली. काय करावं तिला काहीच कळेना. एके दिवशी रविवारी पूर्वा तयार होऊन घराबाहेर पडली आणि चैतालीच्या घरी गेली. चैताली जेवण बनवण्याच्या तयारीत होती. तेवढ्यात बेल वाजली. चैतालीने दरवाजा उघडला तेव्हा पूर्वा तिथे उभी असलेली पाहून तिला धक्काच बसला. तिने विचारले, पूर्वा, तू इथे यावेळी? अजय कुठे आहे?
तो घरी नव्हता, मी तुलाच भेटायला आली आहे, पूर्वा घाबरलेल्या आवाजात बोलली. पूर्वाच्या अशा दबलेल्या आवाजाने चैतालीला तिची दया आली. हो पूर्वा, आत ये आधी. तिने तिचा हात धरला आणि तिला घरात घेतले. बस. पूर्वा थोडा वेळ गप्प राहिली. कधी ती चैतालीच्या चेहऱ्याकडे बघायची तर कधी ती खाली बघायची. जणू काय बोलावं आणि कसं बोलावं हे तिला कळत नसावं. पूर्वा, घाबरू नकोस, मोकळेपणाने बोल. माझ्याशी काय बोलायचं होतं? हां, अजय आजकाल जरा बदलला आहे. बोलता बोलता मध्येच थांबली. तू आल्यापासून. चैताली जोरात हसली. तो घरातून अनेकदा गायब व्हायला लागलाय. तुझ्याकडे येतो. हे बोलता बोलता तिच्या डोळ्यातील अश्रू खाली पडू लागले. तुझं लग्न झालंय चैताली. माझ्या नवऱ्याला माझ्यापासून हिरावून घेऊ नकोस. चैताली गप्प झाली. ती थोडा वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाली, पूर्वा, मी तुझा नवरा नाही हिसकावून घेत आहे. तूच त्याला तुझ्यापासून लांब करत आहेस. मी? कसे? ते आजकाल तुझ्याच सोबत असतात. तुझ्यासोबत चित्रपट बघायला जातात. तुला खरेदी करायला घेऊन जातात. तुझ्यासोबत फिरतात. ना मुलांकडे लक्ष देतात, ना घराकडे, ना माझ्याकडे. पूर्वा, आधी माझ्यावर विश्वास ठेव की तू विचार करत आहेस तसं काहीच नाही. आम्हा दोघांमध्ये मैत्रीपेक्षा अधिक काही नाही. तो कधी कधी माझ्या मदतीला येतो, पण नेहमी माझ्यासोबत नसतो. मग कुठे जात असेल? आता तो कुठे जातो हे फक्त अजयलाच माहीत आहे. पण तो का जातो हे मी समजू शकते. का जातो? पूर्वा चैतालीकडे आश्चर्याने बघत म्हणाली. पूर्वा, आता ती वेळ नाही जेव्हा म्हणायचे की नवऱ्याच्या मनावर राज्य करायचं असेल तर त्याचा मार्ग पोटातून आहे. म्हणजे चांगलं जेवण बनवणे. परंतु आता जमाना बदलला आहे. चांगल्या स्वयंपाकासोबत नवऱ्याच्या मनात काय चालू आहे हे देखील समजून घेता आलं पाहिजे. अजयच्या शेजारी उभं राहून तू स्वतःला कधी पाहिलं आहेस का? अजय हा देखणा, उच्च शिक्षित आणि एक यशस्वी माणूस आहे. आणि तू स्वतः कुठे आहेस? ना तू तुझे शिक्षण वाढवले, ना तू स्वतःकडे लक्ष दिले, ना ड्रेसवर, ना तुझं सामान्य ज्ञान वाढवण्यावर. तुझा उच्च शिक्षित नवरा तुझ्याशी बोलेल तरी कोणत्या विषयावर? तो काळ आता पूर्व राहिला नाही जेव्हा उच्च शिक्षित नवऱ्याच्या बायकाही अशिक्षित असायच्या. अजयला वाटत नसेल का की त्याच्या बायकोनेही त्याच्या मित्रांच्या बायकांप्रमाणे हुशार आणि सुशिक्षित दिसावं? पूर्वा, तू चांगली पत्नी बनलीस, पण तुझ्या पतीची चांगली सोबती बनू शकली नाहीस. विचार कर पूर्वा, अजयने अनेक मुलींना नकार दिल्यानंतर तुला निवडले आहे. ती पूर्वा कुठे आहे? तिच्यावर तो वेड्यासारखा प्रेम करत होता. चैतालीचे बोलणे ऐकून पूर्वाला आठवू लागले की अजयसुद्धा असे म्हणत असे. अनेक गोष्टी अनेक प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असे, पण तिने कधीच लक्ष दिले नाही. अजयचे बोलणे कधीच समजून घेतले नाही, पण चैतालीच्या बोलण्यातून तिला सर्व समजत होते. तिला गप्प पाहून चैताली पुन्हा म्हणाली, पूर्वा, आज ही गोष्ट फक्त स्त्रियांनाच नाही तर पुरुषांनाही लागू पडते. हुशार आणि सुशिक्षित स्त्रीलाही तिच्या पतीत हे सर्व गुण पाहायला आवडतात. कोणालाही वाटतंच की आपल्या सोबती नेटनेटका असावा. हा माणसाचा स्वभावच आहे. मग आता मी काय करू चैताली? पूर्वा हताशपणे बोलली. मी सांगते ते जर केलंस तर सगळं सोपं होईल. आधी घराजवळची जिम जॉईन कर. विविध पदार्थ बनवणं कमी कर. रोजचे वर्तमानपत्र वाच. टीव्हीवरच्या बातम्या ऐक. बाहेरच्या प्रत्येक कामासाठी मुलगा आणि अजय यांच्यावर अवलंबून राहू नको. ते काम स्वतः करायला शिक. या सगळ्या गोष्टींमुळे आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास वाढला की व्यक्तिमत्व वाढतं आणि व्यक्तिमत्वाच्या वाढीबरोबर तुझ्या जीवनशैलीत बदल होईल. चैतालीचे म्हणणे ऐकून पूर्वा स्वतःमध्ये हरून गेली. तिला चैतालीचे म्हणणे पटले. नंतर ती चैतालीला म्हणाली, माफ कर चैताली, माझा तुझ्या बाबतीत गैरसमज झाला. आजपासून मी तुझा सल्ला पाळेन, पण मला तुझ्याकडून फक्त एका गोष्ट हवी आहे. हां बोल. अजयला तुझ्या आणि माझ्या या भेटीबद्दल कधीच कळू देऊ नको. त्याला कधीच कळणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. तुमच्या दोघांमध्ये कोणत्याही कारणाने अंतर असावे असे मला कधीच वाटणार नाही. आजची आपली भेट त्याला कधीच समजणार नाही. तू काळजी न करता घरी जा. पूर्वा घरी आली. घरी परतताना ती जिममध्ये गेली आणि 4 महिन्यांचे पॅकेज घेतले. जिम ऑपरेटरने एका महिन्यात 5 किलो वजन कमी करण्याचे आश्वासन दिले. तिला एक डाएट प्लॅन दिला, ज्याचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले. अजयला काहीही न बोलता पूर्वा तिच्या मोहिमेत गुंतली होती. हे खरे आहे की कोणाला कितीही बदलायचे असेल तरी जोपर्यंत तो स्वतः बदलू इच्छित नाही तोपर्यंत कोणीही त्याला बदलू शकत नाही. रोज वृत्तपत्र वाचणे, टीव्हीवर बातम्या पाहणे हा पूर्वाचा नियम झाला होता. घराची स्वच्छता आणि भांडे धुण्याचे काम थोडे कमी केले होते, पण त्याचा कोणाच्याही जीवनावर विशेष परिणाम झाला नाही.
मात्र पूर्वाचे आयुष्य बदलू लागले होते. आता ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या कामासाठी घराबाहेर पडायची. यामुळे तिला ताजेतवाने वाटायचे. बाहेरची कामे स्वतः केल्याने तिला समाधान वाटायचे. त्यामुळे तिच्यात आत्मविश्वास निर्माण होऊ लागला. अजय तिच्यातला हळूहळू होत असलेला बदल पाहत होता, पण विचार करत होता की काही दिवसांचीच गोष्ट आहे. तो तिच्याकडे दुर्लक्ष करतोय म्हणून कदाचित ती असं करत असावी. काही दिवसात ती पुन्हा तिच्या जुन्या पॅटर्नवर येईल. पण पूर्वा तिच्या रुटीनला चिकटून राहिली. 4 ते 5 महिन्यात पूर्वाचे वजन 15 किलोने कमी झाले. शरीरातील चढउतारांची तीव्रता पुन्हा त्यांची उपस्थिती दर्शवू लागली. चेहऱ्याची चरबी कमी झाल्याने आणि घट्टपणा आल्याने चेहरा तेजस्वी झाला. चरबी वाढल्यामुळे लहान झालेले मोठे डोळे पुन्हा त्यांची खोली मोजू लागले. फावल्या वेळात ती अनेकदा मासिके वाचताना किंवा मुलांकडून संगणक शिकण्याचा प्रयत्न करत असल्याचे अजयला दिसायचे. पूर्वाला फोनवर कोणाशी तरी बोलताना ऐकलं तर पूर्वाचा टोन आणि शैली पाहून त्याला आश्चर्य वाटले. तिच्या संभाषणाची शैली बदलली होती. एके दिवशी ती पार्लरमध्ये गेली आणि तिने तिचे केस बारीक केले. खांद्यापर्यंत केस असलेले चेहरे आरशात पाहिल्यावर ती स्वतःलाच ओळखू शकली नाही. कापलेले केस रबर बँडने बांधून ती घरी आली. दुसऱ्या दिवशी त्यांना मामाच्या घरी जायचे होते. मुलं तयार होऊन बाहेर गेली. अजयही तयार होऊन बाहेर आला. गाडी घरासमोर आणली आणि पूर्वा बाहेर येण्याची वाट पाहू लागला. थोडा वेळ थांबल्यावर पूर्वाला उशीर होत असल्याने पाहून तो तिला बोलवायला आत गेला. कुठे आहेस पूर्वा? किती वेळ घेतेस? लवकर चल, उशीर होत आहे, अजय म्हणाला आणि बेडरूममध्ये गेला. पाहतो तर चुडीदार सूट घातलेली एक सुंदर आणि हुशार तरुणी तिच्या खांद्यापर्यंतचे केस विंचरताना त्याला दिसली. पूर्वा आवाज ऐकून पूर्वा मागे वळली. पूर्वा, तूच आहेस का? अजय आश्चर्य आणि आनंदाने तिच्याकडे बघत होता. त्याला समोरून बघून पूर्वा लाजत होती, जणू कालच लग्न झाले. अजय तिच्या जवळ आला. मला विश्वासच बसत नाही की ती तूच आहेस. तुला पाहून असं वाटत आहे की मी 7-8 वर्षापूर्वीच्या पूर्वाला पाहतोय. तू खूप सुंदर दिसत आहेस. तू खूप त्रास दिलास मला, पूर्वा म्हणाली. मी खरं सांगतो पूर्वा, माझं तुझ्यावर नेहमीच प्रेम आहे. पण पती-पत्नीने एकमेकांवर प्रेम करण्यासाठी प्रेमाचं माध्यम कधीही कमी होऊ देऊ नये. अजय, मला माफ कर. तुला समजायला मला खूप वेळ लागला. हरकत नाही, शेवटी समजलं. पण आता मी मामाच्या घरी जायच्या विचारात नाही आहे. मुलांना पाठवतो, अजय खोडकरपणे म्हणाला. ठीक आहे. अजयचे शब्द समजून पूर्वा हसली आणि म्हणाली, थँक्यू चैताली. पूर्वा मनातल्या मनात म्हणाली. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब